हाय हॅलो नमस्कार. मी आपली सखी आज घेऊन आली आहे ITR रजिस्ट्रेशन कसे करावे. सर्वप्रथम इन्कम टॅक्स असे गुगलला सर्च करा. इन्कम टॅक्सची वेबसाईट ओपन करा. त्यानंतर वरती होमला जाऊन रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. रजिस्ट्रेशनची लिंक ओपन झाल्यानंतर आपला पॅन कार्ड नंबर पूर्ण टाईप करून घ्या. व्हॅलिडेटवर क्लिक करा. त्यानंतर येईल प्लीज कन्फर्म इंडिव्हिज्युअल टॅक्सपेअर. मग आपण येस करा आणि कंटिन्यूवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला माहिती भरायची आहे. त्यामध्ये पहिला आहे बेसिक डिटेल्स. त्यामध्ये आपलं लास्ट नेम टाईप करून घ्या. त्यानंतर मिडल नेम, फर्स्ट नेम, बर्थ डेट आणि खाली आपला रेसिडेन्शियल स्टेटस टाईप करा. नंतर कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये आपला प्रायमरी मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये पहिल्यांदा आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. नंतर प्रायमरी मोबाईल नंबर आपलाच असेल तर आपण सेल्फ असं टाकायचं आहे. नंतर तसाच ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सेल्फवर क्लिक करायचं आहे, तो ईमेल ID आपलाच असल्यास. नंतर लँडलाईन नंबर हा ऑप्शनल आहे. नंतर आपला पोस्टल ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. त्यामध्ये इंडिया, कंट्री, फ्लॅट डोअर किंवा बिल्डिंग नंबर टाका. रोड, सेक्टर, पिनकोड, पोस्ट ऑफिस अशी आपली सर्व माहिती ह्यामध्ये भरून घ्या. ही माहिती बिनचूक असणे गरजेचे आहे. त्यामुळे एकदम व्यवस्थितपूर्वक ही माहिती भरा. सर्व माहिती भरून झाल्यावर कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करा आणि पुढच्या स्लाईडवर या. त्यानंतर आपल्याला OTP जाईल मोबाईलला व ईमेलला. तो OTP इथे टाईप करून घ्या. त्यानंतर अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. तर ITR फॉर्म भरायचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. पहिलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या. असं वाटेल काही जणांना की हे रजिस्ट्रेशन आपण केलं म्हणजे प्रत्येक वर्षी ITR भरावाच लागेल. तर असं काही नाही आहे. ITR तुम्ही नाही भरलात तरी चालेल. आपला TDS चेक करण्यासाठी देखील हे रजिस्ट्रेशन कामी येतं. त्यामुळे हे इन्कम टॅक्सचं रजिस्ट्रेशन करून ठेवणे खूप गरजेचे असते.